आज आपण इयत्ता 6वी मधील 15वा पाठ पाहणार आहोत. बालसभा. जशा पालक सभा असतात, पालकांचा मेळावा असतो, तशीच बालसभा असते. बालसभा म्हणजे बालकांची सभा, लहान मुलांची सभा, विद्यार्थ्यांची सभा, त्याला आपण बालसभा म्हणतो. बालसभा या उपक्रमाचे नियोजन, कामाचे स्वरूप, कार्यक्रमात विविधता कशी आणता येईल याबाबत विद्यार्थ्यांना कल्पना यावी, मार्गदर्शन मिळावे यासाठी या पाठाचे आयोजन आहे. जसं आपल्या घरी एखादा कार्यक्रम असतो, मग तो वाढदिवस असो, लग्न समारंभ असो, कुठलाही कार्यक्रम असो, तर कार्यक्रम ठरवत असताना किंवा करत असताना त्याची रूपरेषा पण ठरवलेली असते. कारण एकाच व्यक्तीकडे सगळे कामं दिल्यानंतर ती व्यवस्थित पार पडतीलच असं नाही. त्यासाठी सगळ्या कामांची विभागणी करून प्रत्येकाला दिलेली असते. त्याच पद्धतीनं सगळे कामं ज्याच्या त्याला वाटून दिल्यानंतर ते काम व्यवस्थितरित्या पार पाडते. तसंच पालकसभा, बालसभा यांचं पण आहे. तर या ठिकाणी पाळुंदर शाळेतील इयत्ता 6वीच्या मुलांनी बालसभा संपन्न केलेली आहे. वर्ग शिक्षिकेने कामं वाटून दिलेली आहेत आणि ती कामं विद्यार्थ्यांना जे काम आवडतं त्याप्रमाणे आवडीची कामं त्यांना देण्यात आलेली आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये उत्साह आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याने आपली भूमिका व्यवस्थित पार पाडलेली आहे. त्यामुळे अतिशय नियोजनबद्ध झालेल्या बालसभेचे सगळ्या शाळेनं कौतुक केलेलं आहे. ती बालसभा कशा पद्धतीनं आयोजित करण्यात आली आणि ती कशी पुढे मांडण्यात आली हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. समोर चित्रामध्ये तुम्हाला स्टेज दिसत आहे आणि अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, शिक्षक बसलेले आहेत स्टेजवर. एक मुलगी बोलत आहे आणि समोर काही विद्यार्थी बसलेले आहेत. तर पहिल्यांदा नीता बोलते. 28 नोव्हेंबर महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी व 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन या निमित्ताने ही बालसभा आयोजित केलेली आहे. महापरिनिर्वाण दिन म्हणजे निधन, ज्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला तो दिवस, त्याला महापरिनिर्वाण दिन असं म्हणतात. आणि पुण्यतिथी तोही मृत्यू झालेला दिवस असतो. तर महात्मा ज्योतिराव फुले हे 28 नोव्हेंबरला त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मृत्यू झालेला आहे. त्यांची पुण्यतिथी आणि महापरिनिर्वाण दिन या ठिकाणी साजरा करण्यासाठी बालसभा आयोजित करण्यात आलेली आहे. मग या बालसभेचं नियोजन इयत्ता 6वीच्या वर्गाकडे देण्यात आलेलं आहे. आणि मग नीता म्हणते की माझा वर्गमित्र म्हणजे 6वीमधलाच कुणाल जो आहे त्याला बालसभेचे अध्यक्षस्थान स्वीकारण्यासाठी दिलेले आहे. जसं आपल्या शाळेमध्ये पण सांस्कृतिक कार्यक्रम असतात, त्यावेळेला सूत्रसंचलन विद्यार्थी करत असतात. मग त्याच्यामध्ये काही अध्यक्ष असतात, काही प्रमुख पाहुणे असतात. त्याच पद्धतीनं या ठिकाणी बालसभा असल्यामुळे बालकांमधूनच, मुलांमधूनच अध्यक्ष निवडलेला आहे आणि मुलांमधूनच प्रमुख पाहुणे वगैरे निवडलेले आहेत आणि शिक्षक पण आहेत त्या ठिकाणी. तर अध्यक्षस्थान कुणाल स्वीकारायला लागला आहे, जे की 6वीला आहे. आणि त्याला शाळेच्या मुख्याध्यापिका सर्व शिक्षक आणि आजच्या क्रमाचे अध्यक्ष यांनी मंचावर स्थानापन्न व्हावे म्हणून नीताने सूचना केलेली आहे. आणि सगळे विनंतीला मान देऊन सगळे स्टेजवरती आलेले आहेत आणि महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केलेला आहे त्यांनी. अशा पद्धतीनं या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. नंतर तन्वी बोलते. यापुढील कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ही तन्वी करणार आहे आणि त्यामुळे तन्वी म्हणते की या 2 थोर व्यक्तींचे विचार, त्यांचे कार्य, त्यांच्या जीवनातील काही प्रसंग याबाबत आपल्याला ऐकायचे आहे. आणि पहिल्यांदा स्टेजवर मग ती बोलवते विचार मांडण्यासाठी 5वीमधल्या अनवरला. आणि मग अनवर स्टेजवर येतो. जसं आपण स्टेजवर भाषण करण्यासाठी गेल्यावर अध्यक्ष महोदय, परमपूज्य असं आपण म्हणत असतो, त्याच पद्धतीनं या ठिकाणी सुद्धा त्यांनी सुरुवात केली. सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या मित्रांनो, आज मी महात्मा फुले यांच्या कार्याबद्दल बोलणार आहे. म्हणजे अनवर महात्मा फुलेंबद्दल बोलणार आहे. तो म्हणतो, मुलींसाठी शाळा सुरू करताना महात्मा फुले यांना अतोनात कष्ट सहन करावे लागले, पण तरीही ते आपल्या विचारापासून डगमगले नाहीत. त्यांच्या या प्रयत्नामुळे आज स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले झाले आहेत
आणि स्त्रिया शिक्षित होऊन आपल्या कुटुंबाबरोबरच देशाच्या विकासाला हातभार लावत आहेत, अशा या महात्म्याला अभिवादन करून माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, असं या ठिकाणी भाषण अनवरनी केलेलं आहे. महात्मा फुले यांनी सावित्रीबाईंना शिकवलं आणि त्यांनी पहिली शाळा जी काढली पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये काढली, तर तेव्हापासून स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळाला आणि स्त्रिया शिकू लागल्या. आणि आपण म्हणतो की एक स्त्री शिकली की कुटुंब शिकतं, त्याच पद्धतीने कुटुंबाला तर त्यांनी हातभार लावला, पर देशाचा विकास करण्यामध्ये सुद्धा स्त्रियांनी हातभार लावलेला आहे. त्याच्यानंतर तन्वी म्हणते, धन्यवाद अनवर. यानंतर इयत्ता 6वी मधला निलोफर विचार मांडणार आहे आणि आता निलोफर येतो. तो म्हणतो, आज मी डॉक्टर आंबेडकर यांच्याविषयी बोलणार आहे. डॉक्टर बाबासाहेब यांचे मूळ नाव भीमराव होते. त्यांचे वडील रामजी व्यासंगी व शिक्षणाविषयी आस्था असणारे होते, म्हणून त्यांनी बाबासाहेबांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले. त्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले. बाबासाहेबांच्या प्रगतीवर त्यांचे बारीक लक्ष असायचे. वडिलांच्या विचारांचा पगडा आंबेडकर यांच्यावर होता. डॉक्टर बाबासाहेब यांचे सर्वात जवळचे मित्र म्हणजे पुस्तके. ते पुस्तकात खूप रमायचे. वाचनामुळेच त्यांना मनन चिंतन करण्याची सवय जडली. कुशाग्र बुद्धिमत्ता, उत्तुंग ज्ञान व अखंड वाचन यामुळे ते आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार झाले. या थोर कर्तृत्ववान घटनेच्या शिल्पकाराला आम्ही अभिवादन करून थांबते आणि जय हिंद असं त्या ठिकाणी तिचं भाषण ते संपवते. तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणतो. त्यांनी राज्यघटना लिहिली, म्हणजे ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि त्यावेळेस त्यांनी जी राज्यघटना लिहिली ती आताही आपण त्याच राज्यघटनेनुसार सर्व राज्यकारभार करत असतो. असं हे इथंपर्यंत पोहोचण्यासाठी ज्यांनी प्रोत्साहन दिलं ते म्हणजे त्यांचे वडील रामजी आणि त्यांना शिक्षण हे खूप महत्त्वाचे वाटायचे आणि त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना पण प्रोत्साहन दिलं शिक्षणासाठी आणि बाबासाहेबांनी शिकलेसुद्धा आणि ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार झाले. त्यांना पुस्तके खूप आवडायची. पुस्तके म्हणजे त्यांच्यासाठी एक जवळचा मित्र होता. त्यांचे घरसुद्धा एक पुस्तकाचे भांडारच होते. त्यामुळे त्यांना वाचनामुळे मनन चिंतन करण्याची सवय जडली आणि त्यामुळे त्यांची बुद्धी कुशाग्र झाली. उत्तुंग ज्ञान त्यांना मिळालं, कारण अखंड वाचन हे त्यांचं सतत चालू राहायचं. त्याच्यानंतर तन्वी म्हणते की धन्यवाद निलोफर. यानंतर मी इयत्ता 6वीतील गुरुप्रीतला आपले विचार मांडण्यासाठी सांगते. आता स्टेजवरती गुरुप्रीत येतो. 6वीमधील महात्मा ज्योतिबा फुले यांना आपण महात्मा म्हणतो, कारण त्यांनी समाजासाठी देशासाठी प्रचंड कार्य केले. सत्यशोधक समाजाची स्थापना केली. विधवा विवाहात प्रोत्साहन दिले. अनाथालये काढली. सर्वांनी शिकावं या तळमळीने अहोरात्र झटले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून मिलिंद व सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली. वसतिगृहे निर्माण करून विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय केली. पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही असा आपल्याला त्यांनी संदेश दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. या दोन व्यक्ती आपल्यासाठी दीपस्तंभ आहेत. त्यांना मनपूर्वक अभिवादन करून माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद. या ठिकाणी गुरुप्रीतने पण दोघांबद्दलही विचार मांडलेले आहेत. महात्मा ज्योतिबा फुले यांनी महात्मा असे आपण म्हणतो, कारण त्यांनी खूप महान असं कार्य समाजासाठी केलेले, देशासाठी कार्य केलेले. त्यासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली. विधवांना विवाह करण्यास अनुमती नव्हती, तर त्यांनी विधवा विवाहाला प्रोत्साहन दिलेलं आहे. अनाथ मुलांसाठी अनाथालये काढलेली आहेत. अशा अहोरात्र झटणारे महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मिळून त्यांनी सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली, जेणेकरून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ज्ञान घेता येईल. वसतिगृहे निर्माण केली आणि पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही असं सर्वांना संदेश त्यांनी दिला. असे हे 2 आपले दीपस्तंभ आहेत. आपल्यामध्ये ज्योत तेवत ठेवणारे, आपल्याला मार्गदर्शन करणारे आणि प्रेरणा देणारे महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यानंतर तन्वी म्हणते, धन्यवाद गुरुप्रीत. आता मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडावे. तर कार्यक्रमाचा अध्यक्ष कुणाल आहे आणि त्यामुळे कुणाल आता आपले विचार मांडणार आहे. मित्रांनो, मला अध्यक्षपद दिल्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्याला धन्यवाद देतो. आपण अनेक विद्यार्थ्यांचे विचार ऐकले, त्यातून आपल्याला या 2 थोर व्यक्तींच्या कार्याची, विचारांची माहिती मिळाली. कवी विंदा करंदीकरांनी म्हटल्याप्रमाणे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे.
महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याने, त्यागाने व सेवेने प्रेरित होऊन आपण ही शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्याचा संकल्प करूया व आपल्या परिसरातील एकही विद्यार्थी शालाबाह्य राहणार नाही यासाठी प्रयत्न करूया. हेच आपल्याकडून त्यांना खरे अभिवादन ठरेल. एवढे बोलून मी थांबतो. जय हिंद. तर या ठिकाणी कुणालने सांगितले की तुम्ही मला अध्यक्षपद दिल्याबद्दल मी सर्वप्रथम तुम्हाला धन्यवाद देतो. आणि जे विचार मांडलेले आहेत त्यामध्ये त्यांनी सांगितले की विंदा करंदीकरांनी सांगितलेलं आहे की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. याचा अर्थ असा आहे की ज्याच्याकडे आहे त्यांनी नेहमी देत जावं, देणाऱ्यानं देत जावं, आणि ज्याच्याकडे नाही त्यांनी घेणाऱ्याने घेत जावं. पण फक्त घेतच राहू नये, तर घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात व्हावे. आपलेही हात दुसऱ्याला देणारे, दान करणारे, मदत करणारे व्हावे. अशा पद्धतीने महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला आणि त्यागाला व सेवेने प्रेरित होऊन ती शिक्षणाची गंगा घरोघरी नेण्याचा संकल्प करण्यासाठी या ठिकाणी कुणालने सांगितले. आणि कोणताही विद्यार्थी शालाबाह्य राहणार नाही. जो शालाबाह्य आहे त्याला शिक्षण देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. हे विचार त्यांनी या ठिकाणी मांडले आहेत. तन्वी म्हणते धन्यवाद कुणाल. आता आभार प्रदर्शन चंदर करेल. चंदर हा आभार प्रदर्शनासाठी आलेला आहे. तो म्हणतो, आज आमच्या वर्गाच्या या बालसभेला मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक वृंद उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आमच्या वर्ग शिक्षिकाबाईंनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेचे रखवालदार मामा, सेविका मावशींनी आम्हाला कामात खूप मदत केली. म्हणूनच आम्ही ह्या सभागृहाची सजावट, मंच व्यवस्था, मुलांची बैठक व्यवस्था करू शकलो. त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. नीता व तन्वीने अतिशय छान सूत्रसंचलन केले. मीनल व जॉनने व्यासपीठ व्यवस्था केली. प्रकाशने ध्वनी व्यवस्था केली. या सभागृहात तुम्हाला महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील प्रसंगाचे चित्ररेखाटन दिसते आहे. कुमुद, संपदा, प्रफुल्ल व चिन्नप्पा यांनी ही प्रसंगचित्र रेखाटली आहेत. त्यामुळे बालसभेचे वातावरण निर्मिती सुरेख झाली. तसेच आपल्या सर्वांचे मी इतर 6वीच्या वतीने आभार मानतो व कार्यक्रम संपला असे अध्यक्षाच्या वतीने जाहीर करतो. असं या ठिकाणी कार्यक्रमाची सांगता ही चंदरने केलेली आहे. त्यांनी फक्त शिक्षकांचे, मुख्याध्यापकांचेच आभार मानलेले नाहीत, तर सेविका मावशीपासून त्यांनी रखवालदार मामापासून सगळ्यांचे आभार मानलेले आहेत. त्यांनी जर साफसफाई करून दिली नसती तर आपण त्या ठिकाणी बसून हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडू शकलो नसतो. याची जाणीव त्या विद्यार्थ्यांना आहे. हे खूप मोठे काम आहे. अशा पद्धतीने काही विद्यार्थ्यांनी मंच व्यवस्था पाहिलेली आहे, काही विद्यार्थ्यांनी व्यासपीठ व्यवस्था पाहिलेली आहे, तर काहींनी चित्ररेखाटन केलेली आहे. अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्या मुलांचा, सगळ्या शिक्षकांचा, मुख्याध्यापकांचा, रखवालदार मामांचा, सेविका मावशींचा, विद्यार्थ्यांचा सगळ्यांचा हातभार लागलेला आहे. म्हणून ही बालसभा अत्यंत व्यवस्थितरित्या पार पडलेली आहे. तर पाळंदूर शाळेतील विद्यार्थ्यांनी वरील पद्धतीने बालसभा घेतली. उर्मिला माने हिच्या दापोलीच्या शाळेतील मुलांनी देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने बालसभेचे आयोजन केले. तुम्हाला लक्षात असेल की उर्मिला माने ही 5वीच्या पुस्तकामध्ये आपण पत्र अभ्यासलं होतो. त्यात वरील बालसभेतील कार्यक्रमाव्यतिरिक्त आणखी काही कार्यक्रमांची भर घातली आणि आपल्या वर्गाची बालसभा संपन्न केली. त्यात महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन भरवले, नाटिका सादर केल्या, त्यांच्या जीवनातील काही प्रसंगांचे छोटे छोटे तक्ते व बॅनर्स तयार केले. म्हणजे अशा प्रकारे सुद्धा आपल्याला बालसभा आयोजित करता येऊ शकते. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा बालसभेचं आयोजन करून ती पार पाडण्याचा प्रयत्न करू शकता.